पशुपालकांसाठी चारा नियोजन हा येणाऱ्या काळामध्ये कळीचा मुद्दा असणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच तयारी करणं गरजेचं आहे, कारण उन्हाळ्यात हिरवा चारा तर मिळतच नाही. याच काळात सरकी पेंड, चुनी, पशुखाद्याचे दरही वाढलेले असतात. अशा वेळी चाऱ्याचं योग्य नियोजन केलं तर चाऱ्याची टंचाई कमी करता येईल. हे चाऱ्याचं नियोजन नेमकं कसं करायचं आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जुलै या महिन्यामध्ये चारा टंचाईला सामोरं जावं लागतं. मार्च नंतर चाऱ्याच्या किमती वाढायला लागतात. यातच अवकाळी पाऊस पडला आणि शेतातला चारा भिजला तर बुरशीमुळे काळा पडतो. असा चारा जनावरांसाठी वापरल्यास त्यातल्या विषारी घटकांमुळे जनावरांचं यकृत खराब होऊन ती वेगवेगळ्या आजारांना बळी पडण्याची शक्यता असते. चाऱ्यामधल्या विषारी घटकांचा अंश दुधामध्येही येऊ शकतात. तसंच गाय, म्हैस उलटण्याचीही शक्यता असते. चाऱ्याच्या कमतरतेमुळे पशुपालक सोयाबीन भुसा, तर तूर भुसा, हरभरा भुशाचा वापर करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा, हिरवा चारा, कोरडा चारा, पशुखाद्याचं योग्य नियोजन करून ठेवायचं आहे. चाऱ्याचं योग्य नियोजन नेमकं कसं करायचं? लहान पशुपालक एकत्र येऊन चारा खरेदी करू शकतात. त्यासाठी मागच्या 10 वर्षांच्या खाद्य घटकांचा आणि चाऱ्यांच्या किमतींचा अभ्यास केला तर कुठला कच्चा माल कधी कमी किमतीत मिळेल हे सहज लक्षात येईल. पशुपालकांनी एकत्र येऊन स्वतःची आणि इतरांना लागणारी चारा, इतर गोष्टींची गरज ओळखल्यास या सगळ्या गोष्टींवरचा खर्च कमी करता येऊ शकतो. समजा पशुपालकांकडे 10 गायी किंवा म्हशी आहेत. त्यांना एका जनावरांना दिवसाला सरासरी 6 किलो पशुखाद्य या प्रमाणात 60 किलो पशुखाद्य लागणार, म्हणजेच 1800 किलो किंवा 1.8 टन प्रति महिना पशुखाद्य लागेल. म्हणजेच हेच प्रमाण 10 उत्पादकांचं गृहीत धरल्यास 18 टन प्रति महिना आणि 216 टन प्रति वर्ष इतकं पशुखाद्य लागणार. हेच प्रमाण चाऱ्याचं गृहीत धरल्यास 700 टन हिरवा चारा आणि जवळपास 200 टन कोरडा चारा लागेल. फक्त 100 गायींसाठी जवळपास 1100 टन पशु आहार लागेल. म्हणजेच एका चांगल्या पशुखाद्य वितरका एवढी उलाढाल फक्त 10 लहान दूध उत्पादक करू शकतात. हिरवा चारा मुरघासच्या स्वरूपात जवळपास 1 वर्ष साठवता येतो. यासाठी बंकर सायलेज, पीट सायलेज, बेल सायलेज या चारा साठवून ठेवायच्या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. सगळ्यात आधी मुरघास कसा तयार करायचा हे समजून घ्यायचं, कारण योग्य पद्धतीनं मुरघास न बनवल्यास त्यात बुरशी होऊन त्याचा वाईट परिणाम जनावरांच्या शरीरावर होऊ शकतात. काही ठिकाणी कोरड्या चाऱ्याला पर्याय म्हणून हाय फायबर पेलेट्स या पशुखाद्याचा वापरही केला जातो. दिवसाला लागणाऱ्या खाद्य आणि चाऱ्याचं प्रमाण लक्षात घेऊन नवीन कच्चा माल मिळेपर्यंत लागणाऱ्या चाऱ्याचं गणित करून त्याची सोय अगोदरच्या काळात करायची. त्यासाठी सोशल मीडिया आणि फेसबुक, व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर करून आपला एक गट तुम्ही तयार करू शकता. याशिवाय चाऱ्याची कमतरता असेल अशा ठिकाणी चारा विक्रीच्या व्यवसायाला चांगल्या संधी आहेत. त्यासाठी हिरवा चारा म्हणजेच फक्त हिरवा मका या मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे. जे शेतकरी वर्षभर हिरव्या चाऱ्याचं उत्पादन घेतात ते जास्त प्रथिनयुक्त चाऱ्याची लागवड वर्षभर करून चांगला व्यवसाय करू शकतात, किंवा चाऱ्याचं मुरघास बनवून पुढच्या 12 महिन्यांपर्यंत हिरवा चारा संपल्यावर त्याचा वापर करू शकतात. यासाठी कंत्राटीही केली जाऊ शकते, जे विकणारा आणि विकत घेणारा यांच्यावर बंधनकारक आहे. प्रेस युनिट, हायड्रोक्लोरिक मशीन वापरून शेजारच्या राज्यांमध्ये कोरडा चारा मोठा बेल स्वरूपात महाराष्ट्रात आणला जाऊ शकतो. जास्त प्रथिनयुक्त चारा जसं की लसूण गवत, DHN 6 या चारा पिकांमुळे पशुखाद्याचा खर्च खूप कमी करता येऊ शकतो. फॉडर बँकचा वापर, ग्रामपंचायत किंवा दूध उत्पादक संस्था यांनी एकत्र येऊन गावामध्ये चारा गोडाऊन बांधणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांकडून कमी किमतीला उपलब्ध असणारा चारा गोदामांमध्ये साठा करून पुन्हा काही महिन्यांनी भरमसाठ किमतीत शेतकऱ्याला विकला जातो. लागणाऱ्या कच्चा माल, कडबा कुट्टी, कोरडा चारा कमी किमतीला उपलब्ध असताना खरेदी करून नंतर 4 ते 5 महिन्यांनी दीडपट किंवा त्याहूनही जास्त किमतीनं खरेदी करण्यापेक्षा कमी किमतीला खरेदी करून गावातल्या फॉडर बँकमध्ये साठा करून ठेवल्यास पुढे येणारा खर्च कमी करता येऊ शकतो. यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, कारण खाद्य, पेंड, भुसा, कोरडा चारा, कच्चा माल गोदामात साठा करून पुन्हा जास्त किमतीला विकत घ्यावा लागतो. यात प्रचंड आर्थिक नुकसानही सहन करावं लागतं. अशा प्रकारे फॉडर पॉलिसी तयार करून चाऱ्याची टंचाई टाळता येऊ शकते. यासोबतच आजच्या पीक संरक्षणाच्या या सेगमेंटमध्ये इथे थांबूयात. अधिक अपडेटसाठी ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.